नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं एसडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रहो, आज आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत। जालन्याला विद्यार्थी मित्रहो SRPFची ग्राउंड चालू आहे आणि त्यामध्ये 100 मीटरमध्ये घोळ झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहे। तसंच विद्यार्थी मित्रहो, माननीय जरांगे पाटील साहेब यांनी या संदर्भात काही बोलले का? त्यांनी यापूर्वी सुद्धा विद्यार्थ्यांनी समस्या मांडल्या होत्या। त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहेत। शेवटपर्यंत न्यूज बघा। चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून घ्या। ब्रेकिंग न्यूज जालन्यामध्ये राज्य राखीव पोलीस गट भरती 3च्या प्रक्रियेत गोंधळ दिसून आलेला आहे। 100 मीटर रनिंगमध्ये गुणांक पद्धती दोषपूर्ण असल्याचा आरोप उमेदवारांनी केलेला आहे। उमेदवारांनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको केलेला आहे। जालन्यातल्या परीक्षा भरतीतला हा गोंधळ दिसतोय आपल्याला। राज्य राखीव पोलीस बलाची भरती होत होती आणि याच्यामध्ये 100 मीटर रनिंगमध्ये गुणांक पद्धत दोषपूर्ण असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आता थेट रास्ता रोको सुरू केलेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याकडनं। रवी, नेमका काय आक्षेप या विद्यार्थ्यांचा आहे? आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 त्या जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया सुरू आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र आपल्याला जे आहे ते बघायला मिळतंय। 100 मीटर रनिंग मध्ये गुणांक पद्धतीचे दोषपूर्ण असल्याचा उमेदवारांनी जो आहे तो आरोप केलेला आहे आणि उमेदवारांकडून रस्त्यावरती म्हणजे हे सगळं आतमध्ये सुरू आहे SRPच्या मैदानामध्ये आणि ठिय्या देत त्यांनी SRP मैदानामध्ये रास्ता रोको केलेला आहे। भरती प्रक्रियामध्ये हा गोंधळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय जालन्यामध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेवरती आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांनी आता तिथे आंदोलन सुरू केलेलं आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रहो, ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे। यामध्ये SRPF जे जालन्याचा गट आहेत तिथं मैदानी चाचणी सुरू होती आणि त्यामध्ये 100 मीटरच्या धावण्यामध्ये काहीतरी घोळ झाल्याचा असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। तर विद्यार्थी मित्रहो, यासाठी विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी जी आता काही मागणी केली आहे त्याकडे शासन काय बघतं, शासन यावर काय निर्णय घेतं याकडे आपलं लक्ष आहे। तसंच उपमुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा याकडे कोणत्या दृष्टिकोन बघतात, काय निर्णय घेतात त्यावर पण आपण व्हिडिओ बनवू। तसंच माननीय श्री जरांगे पाटील साहेब आहेत यांनी सुद्धा यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पोलीस भरतीच्या समस्या सरकारसमोर मांडल्या होत्या आणि यापूर्वीसुद्धा त्यांनी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे एक प्रकारे समस्या मांडल्या होत्या। त्यामुळं आपण बघूया की जरांगे पाटील साहेब अजून तरी काही म्हणलेलं नाही पोलीस भरती संदर्भात या सर्व घटनेसंदर्भात, परंतु पुढे काय बोलतात की काय त्यावर आपण व्हिडिओ बनवू 100%। तसंच विद्यार्थी मित्र, माननीय जरांगे पाटील साहेब हे मूळ जालन्याचे असल्यामुळं आणि हे गट नंबरसुद्धा जालन्याचा आहे त्यामुळं या गोळवर नेमकं जरांगे पाटील साहेब काही बोलतात काय त्या संदर्भात आपण तुम्हाला सर्व डिटेल्स आणि न्यूज देऊ। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल अपडेट मध्ये राहा। हा व्हिडिओ विद्यार्थी मित्र शेवटपर्यंत बघितला असून तुमचे विशेषतः खूप खूप धन्यवाद, आभार, थँक्यू।